आजचा आपला चिंतनाचा विषय आहे बुद्धी. येस, बुद्धी म्हटलं की बुद्धीची देवता गणपती. आणि आता आपला गणेशोत्सव सुरू आहे. गणपतींची स्थापना आपल्या घरामध्ये, आपल्या सोसायटीजमध्ये, मैदानांमध्ये झालेली आहे. पण ही जी बुद्धीची देवता आहे, जिची आपण आराधना करतो, आपण स्थापना करून 10 दिवस त्याला पूजतो किंवा प्रत्येक वेळी कुठलीही गोष्ट सुरू करण्याच्या आधी गणपतीचं आपण स्मरण करतो. पण त्याच बुद्धीच्या देवतेचं आपण स्वतः आपली बुद्धी आपल्या आयुष्यात वापरताना तिचा किती सदुपयोग करतो हे आपल्याला पाहायचं आहे, यावर चिंतन करायचं आहे. बुद्धीची देवतेचं आपण पूजन करतो, अर्चन करतो, पण आपण किती आपली बुद्धी वापरतो, आपण किती शिस्तबद्ध आहोत, आपलं आयुष्य जगताना आपण स्वतः किंवा आपल्या घरामध्ये आपण किती शिस्त पाळतो, कशा गोष्टी करतो, किती वेळ झोपतो, किती काय करतो, बाहेर जाताना आपण रस्त्यावरती थुंकणं काय किंवा कचरा टाकणं काय किंवा दुसऱ्यांशी बोलणं काय, दुसऱ्यांशी वागणं, ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या. इथे प्रत्येक ठिकाणी बुद्धीचा हा वापर होतो. पण जर आपण त्यामध्ये वागताना, बोलताना आपलं आचरण जे आहे त्यामध्ये जर कुठेतरी विसंगतता दिसली तर मात्र आपण बुद्धीच्या देवतेचा आशीर्वाद असूनही आपण ती बुद्धी वापरत नाही, असंच होतं. आज आपण जर गणपतीचं पूजन आपल्या घरामध्ये करतो आहोत, आपल्या सोसायटीजमध्ये करतो आहोत, तर मग आपण आपल्या बुद्धीचा चांगला सुयोग्य वापर का करत नाही? त्याच गणपतीची, त्या बुद्धीच्या देवतेची स्थापना होताना म्हणा किंवा विसर्जन होताना ज्या मिरवणुका काढल्या जातात, त्या मिरवणुकीमध्ये ज्या प्रकारे हल्लाबोल होतो, जो आवाज होतो, याला काय अर्थ आहे? आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करायला हवं. 10 दिवस आपण गणेशोत्सव करतो, साजरा करणं म्हणतो, पण मग त्या बुद्धीच्या देवतेकडून मिळालेल्या बुद्धीचा वापर आपण कसा करतो, यावर प्रश्नचिन्ह आहे. म्हणून स्वतःचं आत्मपरीक्षण करा, चिंतन करा की आपल्याला दिलेल्या बुद्धीचा आपण किती चांगला उपयोग करतो आहोत आपल्या आयुष्यामध्ये. कारण का हे जीवन जगताना प्रत्येक वेळी तुम्हाला जाणवेल की आपल्या बुद्धीचा आपण गैरवापर करतो आहोत किंवा तो जसा करायला हवा तसा करत नाही आहोत. म्हणून ह्या बुद्धीच्या देवतेकडून मिळालेल्या बुद्धीचा चांगला उपयोग करणंच म्हणजे त्याची पूजा, त्याचं अर्चन झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही गणपतीची स्थापना करू नका. गणेशोत्सव कसा साजरा करत नाही आहेत, ह्यापेक्षा त्या बुद्धीच्या देवतेने जी बुद्धी दिली आहे त्याचा सदुपयोग म्हणजेच खरी त्याची पूजा आणि अर्चना. त्यामुळे नक्की याच्यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.